प्रेरणादायी लेख. आजच्या लेखात आपले मनःपूर्वक स्वागत. IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही T20 क्रिकेट स्पर्धा असून जगभरातील विविध देशांतील क्रिकेट खेळाडू यात सहभागी होतात. IPL अत्यंत कमी कालावधीत जगभरात प्रसिद्ध झाली आहे. BCCIने 2008 साली या स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेमुळे क्रिकेट खेळाडूंना आपली प्रतिभा जगासमोर मांडण्याची संधी मिळाली. IPLमध्ये विविध संघ सहभागी होतात. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू तसेच इतर काही संघ सहभागी आहेत. या खेळाडूंचे क्रीडा कौशल्य, संघभावना आणि रणनीती निर्णायक भूमिका बजावतात. प्रत्येक संघाच्या खेळाडूंच्या कौशल्यावर आणि टीम स्पिरिटवर त्या संघाचे चाहते वाढतात. धडाकेबाज कामगिरी व कौशल्यपूर्ण रणनीतीच्या जोरावर IPLचा विजेता संघ ठरतो. IPLने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठी गती आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे. भव्य उद्घाटन आणि समारोप कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. खेळाडूंवर बक्षिसांची खैरात होत असते. भारतीयांच्या लहान मुलांपासून ते तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या रक्तात क्रिकेटचे वेड आहे. पूर्वी भारताची मॅच असली की मुले शाळेला दांडी मारायची. काही कामगार रजा घेऊन सामने पाहायचे, तर काही जण आजारी असल्याचे कारण सांगून घरी राहायचे. यामागे क्रिकेटवरील अपार प्रेम होते. पूर्वी 50 षटकांचे सामने आणि कसोटी सामने होत असत. लोक दिवसभर सामने पाहण्यात रमून जात असत. आता डे नाईट सामने होत असल्यामुळे क्रिकेटचा आनंद अधिक वाढला आहे. मैदानावर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक सामन्यांचा आनंद घेताना दिसतात. घरी टीव्हीवरही लाखो प्रेक्षक या क्रिकेट उत्सवात सहभागी होतात. काही प्रेक्षक आपल्या आवडत्या संघांची जर्सी घालून मैदानात येतात. कोणता संघ विजयी होईल हे शेवटपर्यंत सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक सामना रोमांचक ठरतो. प्रेक्षक सामन्याचा मनमुराद आनंद घेतात आणि टीव्हीवरही मोठ्या संख्येने सामने पाहतात. या स्पर्धेमुळे नवीन खेळाडूंना संधी मिळते. क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्धी आणि पैसा आहे. फायनल झालेल्या सामन्यात RCBने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखले. त्यानंतर विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी करत नाबाद 75 धावांची खेळी साकारली आणि विजयाचे लक्ष्य सहज पूर्ण केले. शेवटी विजयी षटकार खेचताच मैदानात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. RCB संघाचे मनःपूर्वक अभिनंदन. गुजरात टायटन्सनेही उत्कृष्ट लढत देत उपविजेतेपद मिळवले. त्यांचेही अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.